ब्रेक के बाद स्वागत है आप सभी का सी न्यूज भारत में। कल्याणपुर में आयोजित भव्य कार्यक्रम में विभिन्न राजनीतिक दलों के प्रमुख पदाधिकारियों ने भारतीय जनता पार्टी में प्रवेश किया। ये प्रवेश समारोह विधायक सुलभा गणपत गायकवाड़ के मार्गदर्शन में और भाजपा महाराष्ट्र प्रदेशाध्यक्ष रविंद्र चौहान के नेतृत्व में आयोजित किया गया। भाजपा में शामिल होने वाले प्रमुख नेताओं में विजय जोशी, शिवसेना शिंदे गुट, शीतल मंडारी, शिवसेना उद्धव बालासाहेब ठाकरे की पूर्व नगर सेविका केतन रोकड़े, आरपीआई के वरिष्ठ नेता अन्ना रोकड़े के सुपुत्र, रोकड़े परिवार के अन्य सदस्य शामिल हैं। इन सभी नेताओं ने उत्साहपूर्वक भाजपा में प्रवेश करते हुए पार्टी के संगठन और कार्य को मजबूत करने का संकल्प व्यक्त किया। ये कार्यक्रम सुलभा गणपत गायकवाड़ देसाई हाउस कार्यालय में आयोजित किया गया था, जहां बड़ी संख्या में भाजपा पदाधिकारी और कार्यकर्ता उपस्थित रहे। असं आहे की कोण कुठे प्रवेश करणार याच्या खूप चर्चा सगळीकडे चालू असतात। ज्या दिवशी जी घटना घडेल तेच खरं सत्य असतं। आज सत्य असं आहे की भारतीय जनता पक्षाचे सगळे नगरसेवक, सगळे पदाधिकारी भारतीय जनता पक्षाच्या सोबत आहेत। त्यामुळे आम्हाला तशी काही चिंता वाटत नाही। अशी जर कुठे काही घटना घडत असेल तर निश्चितपणे आम्ही त्यांच्याशी चर्चा करू शकतो। परंतु जो भारतीय जनता पक्षाचं काम करतो तो राष्ट्रहितासाठी काम करतो। त्यामुळे राष्ट्राच्या हिताच्या पेक्षा मोठं हे भारतीय जनता पक्षाच्या कार्यकर्त्याला काही कुणाला वाटणार नाही। त्यामुळे भारतीय जनता पक्षामधून सहजासहजी कुणी बाहेर पडणे ही शक्य नाही। पण डोंबिवलीमध्ये आपण पाहिलं शिवसेना शिंदे गटात गेले आणि आता आपल्याकडनं पण शिंदे गटातील काही कार्यकर्त्यांना, पदाधिकाऱ्यांना आपल्या पक्षात घेतात। म्हणजे ही रशी ओढ फक्त महायुतीच्या अंतर्गत आहे का? महायुतीच्या अंतर्गत नाही आहे। या ठिकाणी भारतीय जनता पक्ष असेल, शिवसेना असेल, शिंदे गट हे दोन्ही तुल्यबळ पक्ष आहेत। त्यामुळे या दोन्ही तुल्यबळ पक्षांच्या व्यतिरिक्त दुसरा कोणताही पक्ष आम्हाला या ठिकाणी दिसत नाही। आणि त्यामुळे कार्यकर्त्यांचा ओढा एकतर भारतीय जनता पक्षासोबत किंवा शिंदे गटासोबत असेल आणि त्यामुळे आपल्याला ही अशी परिस्थिती दिसते। परंतु निश्चितपणे आम्हाला खात्री आहे की लोकांचा जास्तीत जास्त ओढा हा मोदीजींच्या नेतृत्वात काम करण्यासाठी आणि देवेंद्रजींच्या नेतृत्वात काम करण्यासाठी असल्यामुळे बरेच जण हे भारतीय जनता पक्षामध्ये प्रवेश करतात। पब्लिक सब जानती है आणि लोक ठरवणार की महापौर कोणाचा बसणार। खरं म्हणजे खासदार साहेब बोलले ते महायुतीचे घटक आहेत। आम्ही महायुती म्हणून राज्यामध्ये आणि देशामध्ये एकत्र आहोत। स्थानिक पातळीवरती या सगळ्या ज्या काही गोष्टी असतात त्या सगळ्या गोष्टी कार्यकर्त्यांचा जो काही ओढा असतो त्याप्रमाणे होत असतात। निश्चितपणे या ठिकाणी जो काही महापौर होईल तो कोण होईल हे ठरवण्याचा अधिकार या राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेब, आदरणीय उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे साहेब, आदरणीय उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांच्या नेतृत्वामध्ये आणि या राज्याचे भारतीय जनता पक्षाचे प्रदेशाध्यक्ष आमचे रविंद्र चव्हाण साहेब हे एकत्र बसून ठरवतील। मला विश्वास आहे या विभागाचा निवडणूक प्रमुख मी असल्याने आणि आमचे जिल्हाध्यक्ष नंदूजी परब आम्ही सर्वजण एकत्र काम करत असल्याने आमचा हक्क, आपला अधिकार किंवा आम्हाला असं वाटतं की या ठिकाणी भारतीय जनता पक्षाचा महापौर हा बसला पाहिजे। आज ज्यांनी प्रवेश केला त्यामध्ये शिंदे गटाचे आमचे विजयजी जोशी आहेत, उबाटामधून शीतलताई मंडारी आहेत आणि आमच्या आरपीआयच्या विषयामध्ये काम करणारे आमचे अण्णासाहेब रोकड़े यांचे चिरंजीव, त्यांची संपूर्ण फॅमिली यांनी सर्वांनी प्रवेश केला आणि त्या सगळ्यांच्या सोबत त्यांचे असंख्य सहकारी यांनी आज भारतीय जनता पक्षामध्ये प्रवेश केलेला आहे। भाजपचे काही नगरसेवक काय सांगणार? आज आदरणीय प्रदेशाध्यक्ष रविंद्र चव्हाण साहेब यांच्या हस्ते आमचे जिल्ह्याचे अध्यक्ष नंदूजी परब, त्याचबरोबर या कल्याणपूर्व विधानसभेच्या कार्यसम्राट आमदार सुलभाताई गायकवाड़ या सगळ्यांच्या प्रमुख उपस्थितीमध्ये देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदीजी आणि या राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस साहेब यांच्या कार्यकर्तृत्वावरती विश्वास ठेवून राष्ट्रकार्यामध्ये समर्पित होत असताना कल्याणपूर्वमध्ये विजयजी जोशी, त्याचबरोबर माजी नगरसेविका आमच्या शीतलताई मंडारी आणि आंबेडकरी विचारावरती आयुष्यभर वाटचाल करणारे अण्णासाहेब रोकड़े यांचे चिरंजीव केतन रोकड़े यांच्यासह असंख्य कार्यकर्त्यांनी आज भारतीय जनता पक्षामध्ये प्रवेश घेतलेला आहे। रविंद्र चव्हाण साहेब यांच्या शुभ हस्ते त्यांना या ठिकाणी प्रवेश दिलेला आहे। या संपूर्ण महानगरपालिकेच्या परिसरामध्ये किंवा महानगरपालिकेच्या क्षेत्रामध्ये
त्याचबरोबर अंबरनाथ नगर परिषदेच्या क्षेत्रामध्ये वेगवेगळ्या पक्षातून भारतीय जनता पक्षामध्ये कार्यकर्त्यांचा ओघ वाढला आहे. आपण सगळ्यांनी पाहिलं बिहारच्या निवडणुकीचा एक चांगला निकाल आपण काल परवा पाहिलेला आहे. त्याच धर्तीवरती आपल्याला या संपूर्ण महाराष्ट्रामध्ये निकाल पाहायला मिळतील. मला विश्वास आहे की अंबरनाथ नगर परिषदेचा निकालसुद्धा आणि कल्याण डोंबिवली महानगरपालिकेचा निकालसुद्धा या विभागातली जनता विकासाला समोर ठेवून भारतीय जनता पक्षाच्या सोबत राहील आणि त्या पद्धतीने या ठिकाणी आमचा विजय होईल. धन्यवाद. कल्याण से सी न्यूज संवाददाता दीपक मोरे की रिपोर्ट। इस खास रिपोर्ट में फिलहाल के लिए इतना ही। देश दुनिया की बाकी खबरों को जानने के लिए आप देखते रहिए सी न्यूज भारत।